नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत पॉझिटिव्ह कंपोनेंट्सचा स्मॉल फ्रेंड्सचा +1 चा फॉर्म्युला, जो आपला पॉझिटिव्ह कंपोनेंट्सचा स्मॉल फ्रेंड्सचा लास्ट फॉर्म्युला आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज जे पण मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया आपण +1 जेव्हा युनिट बिट्स नसतात किंवा टेन्स बिट्सने पण आपण काही कॅल्क्युलेशन करू शकत नाही, त्यावेळेस कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायचे +1 चा फॉर्म्युला यूज करून जे पण क्वेश्चन्स दिलेले असतील ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते आपण आज पाहूया। +1 चा फॉर्म्युला आहे +5 - 4। आता बघा, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, जर का आपण 4 मध्ये 1 प्लस केले तर हे 5 होतात, बरोबर। तसंच फॉर्म्युल्यामध्ये जर आपल्याला +1 करायचं असेल तर आपल्याला 5 ऍड करायचे आणि 4 आपल्याला लेस करायचे, म्हणजे हे आलं +1। ओके, +1 चा फॉर्म्युला आहे +5 - 4, +5 - 4। ओके, चला तर मग क्वेश्चनच्या थ्रू हे तुम्हाला मी अबॅकस टूलवर कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जाते हे समजवते। फर्स्ट क्वेश्चन आहे 6 + 3 - 5 + 1। फर्स्ट इथे हे 6 + 3 + 3 इथे आपण करणार +3, बिट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे। नेक्स्ट आहे -5 साठी डायरेक्टली आपण -5 करू शकतो। नेक्स्ट दिलेले आहे +1। आता बघा, +1 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला काय होता आपला +10 and -9, बरोबर। पण इथे 9 अवेलेबलच नाहीये, तर आपण काय करणार, त्यावेळेस आपल्याला स्मॉल फ्रेंड्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे। स्मॉल फ्रेंड्सचा +1 चा फॉर्म्युला आहे +5 - 4। आहे की नाही हे सोपं? तर आपला आन्सर इथे येतं 5। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिले 4 + 1 + 5 - 1। फर्स्ट हे 4 +1 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल +5 - 4। 1 + 4 ऑलरेडी 5 होतात, तर इथे 5 घेणार। नेक्स्ट +5, पुन्हा +5 करायचंय। खाली आपल्याकडे लोअर बिट्स मध्ये 4 युनिट्स आहेत इथं, तर आपण तिथे काय नाही ऍड करू शकत, इथं बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होईल +10 and -5। नेक्स्ट दिलेले -1, -1 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे -10 and +9। आपला आन्सर येतं 9। आता पहा, याच्यामध्ये मी सर्व क्वेश्चन्स मध्ये मागचे सर्व पॉझिटिव्ह कंपोनेंटची सुद्धा तुमची रिव्हिजन करवणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे योग्यरित्या समजेल। फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 7 + 2 + 5 + 1 प्लस हे फर्स्ट 7 + 2 हे +2 +5 साठी पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला घेणार आपण +10 and -5। नेक्स्ट दिलेला आहे +1 साठी आजचा फॉर्म्युला आहे +5 and -4, तर आपला आन्सर येतं 50। नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 8 + 1 - 5 + 1। फर्स्ट हे 8, नेक्स्ट दिलेला आहे +1 हे +1, नेक्स्ट आहे -5, तर -5 डायरेक्टली होतील। नेक्स्ट +1 चा फॉर्म्युला आहे +5 and -4, तर आपला आन्सर येतं 5। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 3 + 1 + 1 + 4। फर्स्ट हे 3 +1, आता +1 इथं ऑलरेडी 1 बिट आहे, तर आपण डायरेक्टली +1 करू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जेव्हा नेक्स्ट जो पण नंबर दिलेला आहे पुन्हा +1 करायचंय, तर इथे बिट नाहीये, तर त्यावेळेस फॉर्म्युला यूज होईल +5 and -4। ओके, नेक्स्ट आहे +4, तर डायरेक्टली इथं +4 आपण करू शकतो, बिट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे, तर इथं आन्सर येतं 9। आहे की नाही हे सोपं? अशा पद्धतीने आपले पॉझिटिव्ह कंपोनेंटचे स्मॉल फ्रेंड्सचे 4ही फॉर्म्युले कंप्लीट झालेले आहेत। +1 चा, +2 +3 and +4 हे पूर्ण फॉर्म्युले आपले पूर्ण कव्हर झालेले आहेत आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये। असेच सर्व व्हिडिओज जे पण आतापर्यंत मी अपलोड केले त्यामध्ये बिग फ्रेंड्स मधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कंपोनेंट पूर्ण झालेले आहेत आणि स्मॉल फ्रेंड्स मधले पॉझिटिव्ह कंपोनेंट आपले पूर्ण झालेत। तर या सर्वांची घरी तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा। प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला घरी बसून अबॅकस शिकता येईल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।